धन्यवाद. नमस्कार सगळ्यांचं, खूप स्वागत आहे. आज पाडवा, शालिवान शक 1946 क्रोधी नाम संवत्सर आजपासून सुरू होत आहे. त्या निमित्तानं आपल्या सर्वांशी काही संवाद करावा या उद्देशाने फक्त तुमच्या सर्वांच्या समोर आलो आहे. कारण असे काही प्रसंग असतात की जिथे मी आपल्याशी तसा संवाद साधू शकतो. रोज कीर्तनामध्ये किंवा इतरत्र आपल्या गाठीभेटी होतातही, पण त्या कार्यक्रमात असल्याने एक त्याला वेगळं स्वरूप असतं. आज जरा मी आपल्याला प्रत्यक्ष बोलू शकतोय, आपली कोण कोण उपस्थित आहे हे कळतं मला. गोरक्ष महाराज नमस्कार, रामकृष्ण हरी. म्हणजे मी असं प्रत्येकाला नावाने किंवा असं हे बघू शकतो आणि संवाद साधणे शक्य होतं. त्यामुळे आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांशी थोडंसं बोलावं. काही बोलण्यासारखं विशेष असं काही घेऊन मी आलेलो नाही आहे, किंवा मला काही फार वेगळं काही बोलायचं आहे, काही तात्विक चर्चा करायची आहे किंवा प्रवचन करायचं आहे, अशातलाही काही भाग नाही आहे. पण अगदीच अनौपचारिक म्हणूया आपण, अशा गप्पा मारण्याकरता खरं म्हणजे मी आज आपल्या सर्वांना भेटण्याकरता आतुर होतो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आलोय. हे माध्यम मला बरं वाटलं जरा, की जेणेकरून मला काही बोलता येईल, तुम्हालाही काही मला बोलता येईल अशा दृष्टीने. खरं तर आपल्या सगळ्यांशी वारंवार संवाद साधायला पाहिजे, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि फिरण्याच्या निमित्ताने ते तेवढं सातत्य राखलं जात नाही. त्यामुळे हे माध्यम मला बरं वाटलं की या निमित्ताने का असेना पण निदान या माध्यमातून दुरून का होईना, पण मी आपल्याला आणि आपण मला भेटू शकतो आहोत, बोलू शकतो आहोत. आपलं बोलणं मला प्रत्यक्ष ह्याच्यावर दिसत नसलं दृक्पटलावरती, तरी सुद्धा निदान आपल्याकडून येणारे मेसेजेस, आपले कॉमेंट्स या रूपानं तरी मी कमीत कमी ते वाचू शकतो आणि त्या दृष्टीने आपल्याला बोलू शकतो. तर म्हणून फक्त आपल्याला भेटायला आलोय, बाकी काही विशेष असं काही नाही आहे. आजपासून एक आपल्या हिंदू नवीन वर्ष आपलं सुरू होतं आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. क्रोधी नाम संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना नववर्षाभिनंदन. या नवीन वर्षामध्ये आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी, आनंदाचे अधिक जास्त क्षण वाढून आपल्या जीवनामध्ये यावेत, आपलं प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवीन वर्षामध्ये आपली संत वाङ्मयाची उपासना अधिक जास्त वाढून व्हावी, एवढी एक सद्भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. कारण मागच्या वर्षी मला आठवतं आपण भेटलो होतो आणि अशाच पद्धतीनं याच माध्यमातून आपण एकमेकांशी संवादही साधला होता. परंतु मधलं वर्षभर मला तसं करणं जमलं नाही. चातुर्मास्याच्या कालामध्ये जमलं असतं, परंतु दसरा किंवा दिवाळीच्या काळामध्ये ते जमलं असतं, परंतु माझी व्यस्तताच या चातुर्मासामध्ये इतकी होती की मला ते नाही करता आलं, शक्य नाही झालं. पण आज मी मुद्दाम ठरवून आपल्या भेटीला आलोय. उद्बोध महाराज नमस्कार. अवधूतजी खूप शुभेच्छा आणि आपल्याला नमस्कार.
खूप मंडळी आहेत आता मला दिसत आहेत. आनंद वाटतोय. त्यामुळे या माध्यमातून आपल्याला भेटायला यावं या उद्देशानं फक्त आता आलोय. हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं, स्वास्थ्याचं जावो अशी सद्भावना मी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी सर्व संतांच्या चरणी करतो. भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी करतो. हे क्रोधी नाम संवत्सर आहे. या संवत्सराचं नाव ऐकून बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत की खरंच या वर्षामध्ये नावाप्रमाणे काही होणार आहे की काय. परंतु असं मानण्याचं काही कारण नसतं. हे संवत्सराचं एक नाव असतं. त्या नावाचा स्वभाव जरी त्या संवत्सरामध्ये थोडाफार अंशाने उमटत आला असला तरी सुद्धा ते तसंच जाईल आणि ते संवत्सर सगळंच आपल्याला, ते वर्षच सगळं आपल्याला आता क्रोधामध्ये जाईल असा गैरसमज करून घेण्यामध्ये काही तात्पर्य नाही आहे. परंतु म्हणून मी मगाशी म्हटलं की या सगळ्यापेक्षा म्हणजे बाकी सुख, समृद्धी आदी या सगळ्या मागण्यांपेक्षा सुद्धा माझी मुख्य मागणी वारंवार हीच राहील आणि ती कोणत्याही वर्षी राहील की आपली पारमार्थिक साधना प्रत्येक वर्षी वाढती राहावी. कारण नारद महर्षींनी म्हटल्याप्रमाणे भक्तीचं जे स्वरूप आहे ते प्रतिक्षण वर्धमान होणारं आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम असं नारद महर्षींनी भक्तीचं चिंतन आपल्या समोर मांडलंच आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला आपली साधना ही वाढती असावी. मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा या वर्षी अधिक वाढती राहावी. या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी अजून ती वाढत राहावी आणि भक्तीचा हा वाढता आनंद तुम्हाला आम्हाला या साधनेतून, या उपासनेतून मिळावा, नामस्मरणातून मिळावा अशी एक सद्भावना या निमित्तानं आपल्या या संवादामध्ये मी व्यक्त करतो. अर्थात ही जशी तुमच्याकरता सद्भावना आहे तशी ही माझ्याकरताही आहे. माझी साधना आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या प्रेमाने वाढती राहावी असं मलाही वाटतं. या निमित्तानं ज्ञानेश्वरीची सेवा घडावी, आपल्या सगळ्यांकडून तुकोबारायांच्या अक्षरांची, गाथ्याची सेवा घडावी. कारण मला हे वारंवार वाटत राहतं आणि मी वारंवार हे बोलूनही दाखवत राहतो की बाकी कोणत्याही साधनेपेक्षा रामकृष्ण हरी हे भजन, भगवंताचं नामस्मरण आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा हे आपल्या जीवनाला धन्य करण्याकरता पुरेसं आहे. बाकी मला काही याच्यापेक्षा फार वेगळी साधना किंवा याच्यापेक्षा फार वेगळं काही आपल्याला करता आलं जरी म्हणजे करता येईलही कदाचित, पण एवढं पुरेसं आहे मला असं नेहमी वाटतं. आणि हल्ली मी खूपदा हे बोलूनही दाखवतो की काही लागत नाही. 10-15 मिनिटाचा वेळ रोजचा आपला जर आपण देऊ शकलो, एक 5-10 मिनिट ज्ञानेश्वरी, 5-10 मिनिट गाथा, 5-10 मिनिट रामकृष्ण हरी भजन किंवा सकाळच्या वेळेला आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण, हे जर आपल्याला करता आलं ना आणि ह्याचं जर सातत्य राखता आलं तर याच्यासारखा आनंद कशामध्येही नाही आहे, कशातच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची थोडीशी अधिकाधिक उपासना, गाथ्याची अधिकाधिक उपासना ही आपल्या जीवनामध्ये घडावी अशी एक सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आता मला मुद्दाम खरं म्हणजे आता हा विषय काही मी ठरवून आलेलो नाहीये, पण तरी असं वाटतं की ज्ञानेश्वरीची गाथ्याची उपासना करायची म्हणजे नेमकं कशी करायची, काय नुसतं त्याचं वाचन करायचं का, किंवा नुसतीच पारायण करायची का, काही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, अशी अनेकांची विचारणा असते, नाही असं नाही. परंतु या निमित्तानं मला हे सांगायला आवडेल खरं म्हणजे की मी असं म्हणत नाहीये की मी उपासना ज्या पद्धतीची सांगतो आहे तशीच उपासना घडली पाहिजे असं मला म्हणायचं नाहीये. म्हणजे दोन अर्थाने, खरं तर एका अर्थाने आपण जर विचार केला तर आपण ज्ञानेश्वरी वाचत गेलो ना
की ती ज्ञानेश्वरीच आपल्याला उपासनेचे पुढचे मार्ग दाखवत राहते. ती ज्ञानेश्वरी शब्दरूपानं, अक्षररूपानं, विचाररूपानं आपल्याला पुन्हा पुन्हा पुढचा मार्ग दाखवते. पुन्हा पुन्हा आणखीन आपण काय बदल करायला हवेत, कुठल्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं वाचन करायला हवं, गाथ्याचं वाचन करायला हवं, हे संत वाङ्मयच आपल्याला मार्गदर्शन करत राहतं. कदाचित पहिल्या एका वाचनामध्ये एकदम ते कळणार नाही, दुसऱ्या वाचनामध्ये कळेल, कदाचित चौथ्या वाचनामध्ये कळेल, पण तो पुढचा मार्ग एकदा दिसायला लागला आणि त्याच्यातून हळूहळू ज्ञानेश्वरीची एखाद दुसरा शब्द आपल्याला समजायला लागला. त्या ओवीचा सामान्यत्वानं अन्वयार्थ लागून आपल्याला त्या ओवीचा सामान्य का होईना पण भाव अंतःकरणामध्ये प्रकटायला लागला की असं वाटतं की बस या जगतामध्ये आता आपल्या हातामध्ये जेवढा वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये फक्त हेच करत राहावं. ज्ञानेश्वर महाराज इतके कृपावंत आहेत, तुकाराम महाराज इतके कृपाळू आहेत की आपण फक्त त्यांच्या चरणाजवळ जाण्याचा प्रयत्न जरी सुरू केला तरी सुद्धा हे आपल्याला जवळ येऊन समजून सांगतील, आपला हात हातात घेऊन तिथपर्यंत घेऊन जातील. नाथ महाराजांची शांती, नामदेवरायांचं नाम, गोरोबा काकांचं वैराग्य, चोखोबारायांची परिपक्वता, या सगळ्या गोष्टी, परिपूर्णता, या सगळ्या गोष्टी मानवी जीवनाच्या कल्याणाकरता खरंच आवश्यक आहेत, नाही असं नाही. परंतु त्या संतांच्या वाङ्मयातून, त्या संतांच्या उपासनेतून या गोष्टीच, या उपासनेतून किंवा वाङ्मयाच्या अभ्यासातूनच या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. मी प्रगल्भ व्हायचं असं ठरवलं तर मी प्रगल्भ होतो असं नाही. मी खरं सांगायचं तर ज्ञानेश्वरी गाथा आदी संत वाङ्मयाच्या चिंतनाशिवाय प्रगल्भता येतच नाही, येऊ शकतच नाही असा माझा अट्टहासाचा विचार आहे म्हणा, किंवा आग्रही विचार आहे म्हणा, काही म्हणा आपण. पण प्रगल्भता ही नुसत्या व्यवहारानं येत नाही, प्रगल्भता ही नुसत्या शालेय ज्ञानानं किंवा पुस्तकी पांडित्यानं येत नाही. त्याच्याकरता संत वाङ्मयावर खूप निष्ठा ठेवावी लागते. आणि त्या संत वाङ्मयाच्या उपासनेने, अभ्यासानं संतांनी सांगितलेले मानवी जीवनाच्या कल्याणाची जी सूत्र असतात ती जशी जशी हळूहळू आपल्या जीवनामध्ये उतरायला लागतात ना, तशी तशी जीवनामध्ये शांतीची अनुभूती यायला लागते. आणि ती शांतीची अनुभूती जशी जशी वाढत जाते तसं तसं आपण प्रगल्भ होत जातो म्हणू, किंवा ती शांती आपल्या जीवनात येत गेली की ती शांती हीच प्रगल्भता असते. त्यामुळे आपण बघा की संवत्सर क्रोधी असलं तरी संत वाङ्मयाचा अभ्यासक कधी क्रोध करणार नाही. तो प्रगल्भच असेल, तो शांतच राहील. तो काही जरी झालं तरी तो निर्माण झालेल्या परिस्थितीचा शांततेनंच विचार करेल. आणि परिस्थितीबरोबर आपण वाहत जाणं हा तर प्रपंच आहे. एका अर्थाने सरळ सरळ प्रपंच आहे की निर्माण झालेल्या परिस्थिती प्रतिकूल असेल तर क्रोध निर्माण होणं, परिस्थिती अनुकूल असेल तर उन्मत्तता येणं. प्रतिकूल अनुकूल अशा परिस्थितीमध्ये जीवनात आपल्या निर्माण होणारे गुणदोष किंवा त्याच्याबरोबर वाहत जाण्याचा आपला स्वभाव एखाद्याचा असेल तर ते ठीक आहे. पण परिस्थिती कशीही असली तरी विचाराचं स्थैर्य जीवनामध्ये टिकून राहणं, परिस्थिती प्रतिकूल राहिली तरी विचाराचं स्थैर्य तसंच राहणं, त्याच्यामध्ये कुठलीही दोलायमानता निर्माण न होणं, आणि परिस्थिती अनुकूल असली तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये उन्मत्तता न येणं, हे केवळ प्रगल्भतेनेच होतं, केवळ विचाराच्या स्थैर्यानेच होतं, केवळ अंतःकरणाला विचारानं प्राप्त झालेल्या शांतीनंच होतं. आणि ही शांती अन्यत्र आपल्याला कुठे मिळणार नाही. तशा शांत स्वभाव व्हायचा असेल नाथ महाराजांच्याच कृपेनं आपण ते होऊ शकतो. त्यांच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाच्या चिंतनानंच ती प्रगल्भता आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. म्हणून अशा पद्धतीनं हे आपलं पुढचं वर्ष हे पारमार्थिक दृष्टीनं आपल्या जीवनाला अधिक उंचीवर नेणारं ठरावं. बाकी व्यावहारिक दृष्टीनं आपल्याला ऐश्वर्य मिळावं, संपत्ती मिळावी वगैरे वगैरे या गोष्टी तर त्या गृहीतच आहे. कारण
त्या मिळतीलच, त्या प्रारब्धानुसार मिळतील आपल्याला, आपल्या प्रयत्नाने मिळतील. त्याच्याकरता तर आपण अनेक वेळेला प्रयत्नशील असतोय आणि त्यात काही गैरही नाही अर्थात. परंतु पारमार्थिक दृष्टीनं प्रयत्नशील असणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून अलीकडे 1-2 वेळेला आपण कदाचित ऐकलंही असेल की आपल्या प्रारब्धानं जे आपल्याला मिळतं त्याच्याकरता प्रपंच आपण करायचाच नसतो. ते तर परमार्थ आपण करायचाच नसतो. जे प्रारब्धानं मिळतं त्याच्याकरता परमार्थ नाहीये. जे प्रयत्नानं मिळतं, जे कृपेनं मिळतं, जे श्रद्धेनं मिळतं, ज्या श्रद्धेच्या जोरावर आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. कारण परमार्थ हा शेवटी वस्तुतंत्र आहे, तो पुरुषतंत्र नाही आहे. त्यामुळे पुरुषाच्या प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार कुणाला कमी कुणाला जास्त हे मिळत जाईल. पण परमार्थामध्ये तसं नसतं. आपला प्रापंचिक अधिकार किंवा अवस्था कोणती आहे याचा कोणताही विचार पारमार्थिक लाभामध्ये केला जात नाही. पारमार्थिक लाभामध्ये ज्या गोष्टी बघितल्या जातात त्याच्यामध्ये आपली श्रद्धा, आपलं समर्पण, आपले प्रयत्न, आपला अभ्यास, आपल्या उपासनेच्या मागचा आपला अत्यंत प्रामाणिक प्रांजळ भाव एवढाच परमार्थामध्ये पाहिला जातो. मग ती स्त्री आहे का तो पुरुष आहे, मग तो कोण जाती भेदाचा विचार किंवा श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार अथवा गरीब श्रीमंतीचा विचार, ह्याला परमार्थामध्ये तशा अर्थाने वाव नाहीये. तशा अर्थाने म्हणजे खरं तर कोणत्याच अर्थाने वाव नाहीये. तिथे वाव आहे तो श्रद्धेला आहे, तिथे वाव आहे तो अभ्यासाला आहे, तिथे वाव आहे तो उपासनेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या चरणावरती नितांत श्रद्धा ठेवून ज्या वेळेला आपण या संत वाङ्मयाची उपासना करायला लागतो ना, तसं अर्जुन जसं 10व्या अध्यायामध्ये भगवंताला म्हणतो ना की येणेची वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचूकारे स्वरूप तुझे. तसं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या वचनाचंही एक तेज आहे. त्या शब्दाचा एक विशिष्ट परिणाम आपल्या अंतःकरणावर होत असतो. आणि तुकाराम महाराजांचा कोणता शब्द कधी आपल्या जीवनाला बदलून टाकेल, ज्ञानोबारायांची कोणती ओवी, कोणता शब्द आपल्या जीवनामध्ये एकदम अंतर्बाह्य परिवर्तन करू शकेल, हे आपल्याला बाहेरून सांगता येणार नाही. म्हणजे आता नाही सांगता येणार. कदाचित ते माझ्या 5व्या अभ्यासामध्ये किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये होऊन जाईल, उपासनेमध्ये होऊन जाईल, कदाचित 10व्या होईल, कदाचित 2ऱ्या होईल. पण येण्याची वचन तेजाकारे, ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाचं तेज अलौकिक आहे. तुकाराम महाराजांच्या वचनाचं तेज अलौकिक आहे की ज्या तेजानं आपलं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं, आत बाहेर प्रकाश पडतो. हा अनुभव मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्याला सांगितलाय आणि त्या अनुभवावरती आपला विश्वास असला पाहिजे. आता मी सांगतो तोही त्यांच्याच शब्दावर विश्वास ठेवून त्यांचाच अनुभव सांगतो की त्या वचनामध्ये तेज असतं असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. त्याचा अनुभव या मोठ्या लोकांनी घेतलाय आणि अलीकडच्या काळामध्ये घेतलाय. मग त्याच्यामध्ये प्रातस्मरणीय गुरुवर्य दांडेकर मामा असतील, कदाचित महाराज असतील, कदाचित शंकर महाराज कंधारकर असतील, सर्व संतांच्या परंपरा आणि त्या परंपरांमध्ये काम करणारे लोक असतील, ही अलीकडच्या काळातली मंडळी झाली. मागच्या काळामध्ये तर संतांनी म्हणजे संत वाङ्मयाच्या आधारावर जे जगले आणि तेच त्यांच्या जीवनाचा खरं म्हणजे ते संत वाङ्मय म्हणजेच आधार होता आणि ते तसेच जगले आणि त्या जगण्यातून त्यांना आलेल्या अनुभवावरची त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया जेव्हा त्यांच्या अभंगामधून, उदाहरणार्थ सद्गुरू श्री गुंडा महाराजांचे अभंग आहेत, या अभंगामध्ये बघितलं तर आपल्याला हे कळतं की त्यांची संतांवरती, परमात्म्यावरती असणारी अलौकिक निष्ठा, परिपूर्ण समर्पण आणि त्यातून त्यांना त्या संत वाङ्मयातून त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परमात्म्याचं, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं झालेलं प्रत्यक्ष दर्शन आणि त्याच्यामुळे उजळून गेलेलं त्यांचं जीवन हे बघितलं ना की हे खरंच पटत जातं की येण्याची वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे. अर्जुन उगीच बोलत नाही हे भगवंता, खरोखर भगवंताच्या वचनाचं तेज आहे. तसं ज्ञानेश्वरी गाथ्याच्या वचनाचं सुद्धा तेज आहे आणि ते तेज आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. कसं होतं, बऱ्याचदा सूर्य उगवतो पण आपली दारं खिडक्या बंद असतात, म्हणून सूर्याचे किरण जगाकरताच त्यांनी पाठवलेले आहेत.
हा प्रकाश सूर्याने जगाकरताच पाठवलेला आहे. पण आम्ही जर आमच्या दार खिडक्या बंद करून बसणार असू आणि अजून सूर्य उगवलाच नाही, अजून आम्हाला प्रकाशच मिळाला नाही, अशा तक्रारी करत बसू तर ते योग्य होणार नाही, ते न्याय्य होणार नाही. आपणही आपल्या अंतःकरणाचे दरवाजे उघडले पाहिजेत, खिडक्या उघडले पाहिजेत. खिडक्या उघडल्या तरच आपल्याला तो प्रकाश आत घेता येईल ना. तुम्हा आम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख, असं 18व्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला म्हणतो ना, की देवा तुमच्या आमच्या आड हे भेदाचं कवाड होतं, ते कवाड एकदा उघडलं की मग तुम्ही आम्ही एकच आहोत, एकरूपच झालेलो आहोत. ते फेडोनी केले गोड सेवा सुख, असे अर्जुनाचे शब्द आहेत. तसं ते सेवा सुख आपल्याला जर मिळवायचं असेल ना, तर आपले दरवाजे आपण उघडले पाहिजेत. अंतःकरणाचे आपले कानाचे दरवाजे उघडले पाहिजेत. कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, असं ज्ञानोबरांनी म्हटले. कानाला महाद्वार म्हणले ज्ञानेश्वर महाराज. महाद्वार असा शब्द वापरला कानाला. खरं म्हणजे बोध आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल तो कानाच्याच द्वाराने होईल, तो कानाच्याच द्वाराने होईल. म्हणून कानाला महाद्वार असं गीता त्या कानाच्या महाद्वारावर गजर करते, असं ज्ञानेश्वर महाराजांचं. त्यामुळे श्रवण इच्छेची यापुढा दारवंठा सदा उघडा, कानाला दारवंठाही म्हणलं ज्ञानोबारांनी. पण 18व्या अध्यायामध्ये कानाचे महाद्वारे असा जो शब्द वापरला ना, तो महाद्वार हा शब्द फार महत्वाचा आहे. तसं ते कानातून, आपल्या डोळ्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या तोंडातून ते सगळं तो प्रकाश आत घेता आला पाहिजे. अंतःकरण त्याच्याने उजळून जातं असा मोठ्यांचा अनुभव आहे. त्या अनुभवाला अनुसरून आपणही त्या दृष्टीनं या वर्षभरामध्ये आपली ही ज्ञानेश्वरी गाथ्याची पारमार्थिक साधना वाढत राहावी, अभ्यास वाढत राहावा, अशी प्रार्थना या निमित्तानं मी भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. हे सांगण्याकरताच मी खरं म्हणजे आपल्यासमोर आलो होतो. कारण काय आहे की म्हणजे पुनरुक्ती होईल त्याची, पण मला पुन्हा पुन्हा हे वाटत राहतं की जीवनाला गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला, ते जीवन अलौकिक होतं. त्याच्यामध्ये लौकिकातला तो दिसत असला तरी तो अलौकिक होत राहतो. आणि म्हणून या वर्षामध्ये, या संवत्सरामध्ये आपली ती साधना वाढती राहावी, अशी भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबराय सकल संतांच्या चरणी प्रार्थना करतो. एक विषय आणखीन या निमित्तानं समोर आला म्हणून बोलतो, तोही अर्थात संत वाङ्मयाच्या संबंधानेच आहे. बहुतांश साधकांनी, बहुतांश उपासकांनी यावर्षी ज्ञानेश्वरीच्या लिखाणाला प्रारंभ केला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मागेही आपण ऐकलंही असेल बहुतेकांनी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी या जनाबाईंच्या अभंगावर मागे काही प्रवचनं मी केली होती. उद्बोधनाथ महाराजांकडेच पहिल्यांदा ती केली आणि त्यांनीच खरं म्हणजे ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कष्ट घेतले उद्बोधनाथ महाराजांनी देऊळगाव राजाला. आणि मला वाटतं ते आजही आहेत माझ्यासमोर. पण त्यांनी खूप कष्टाने ते आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्याच्यानंतर मुक्ताबाईंच्या चरणी सेवा करताना मुक्ताईनगरला पुन्हा एकदा मला 7 दिवस वाचावी ज्ञानेश्वरी या विषयावर बोलण्याची एक संधी, एक सेवेची संधी तिथे मिळाली मुक्ताईनगर. त्याही वेळेला मी हे बोललो आणि त्या बोलण्यामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी ही कशी वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त वाचावी आणि बाजूला ठेवावी इतकाच त्याचा अर्थ आहे का? वाचावी ज्ञानेश्वरी म्हणजे काय नेमकं, याचा विचार करताना ज्ञानेश्वरीच्या ज्या भिन्न भिन्न उपासना करणं आपल्याला शक्य आहे, त्याच्यामध्ये लिखित स्वरूपात आपल्याला ज्ञानेश्वरीची सेवा करता येईल का, या संबंधाने त्याच्यामध्ये काही बोललो. कारण ज्ञानेश्वरी लिहून काढणं ह्या ज्ञानेश्वरीमध्ये रमण्याचा फार प्रशस्त मार्ग आहे असं मला वाटतं. या वाचताना कदाचित मनुष्याचं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, कदाचित तो इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. मन त्याचं कोणीतरी आलं, कोणीतरी समोरून गेलं, काहीतरी वाजलं, कोणीतरी हाक मारली की आपण हातातलं पुस्तक घेऊन त्याच्याकडे जाऊ किंवा पुस्तक ग्रंथ ज्ञानेश्वरी बंद करून ठेवून थोडीशी बाजूला ठेवून ते काम करून येऊ असं. पण हे लिखाणामध्ये हे राहत नाही. मनुष्य एकदा लिखाणाला बसला की
की मग कोणी हाक मारली तरी मनुष्य म्हणतो नाही, एवढी ओवी पूर्ण करून मग येतो. म्हणजे हातातलं त्या क्षणी तो सोडत नाही, कारण त्याला ही भीती असते म्हणा, किंवा ही शंका असते मनामध्ये की कुणीतरी आपल्याला बोलवेल, आपलं लक्ष तिकडे जाईल आणि इकडे काना मात्रा इकार उकार वेलांटी काहीतरी दोष निर्माण होईल सेवेमध्ये. ही सजगता, ही जागृती, ही लिखाणामध्ये जेवढी सांभाळली जाते तेवढी ती कदाचित वाचनामध्ये सांभाळली जात नाही. अभ्यासामध्ये त्याची अपेक्षा जास्त असते, त्यामुळे अभ्यासाचा मी आता विचार करत नाही. मी उपासनेचा म्हणून आता विचार आपल्या समोर सांगतो की लिखाण ही एक ज्ञानेश्वरीमध्ये रमण्याची प्रशस्त उपासना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये रमता येतं आणि मला ते आवडतं. म्हणजे साधकाने ज्ञानेश्वरीमध्ये रमलं पाहिजे. मी माझ्या आजोबांचंही बघितलंय, माझ्या वडिलांचंही बघितलंय, ते ज्ञानेश्वरीमध्ये रमलेच होते. आजोबांच्या बाबतीमध्ये तर त्यांचं रमणं तर मी जवळून बघितलंय. म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी वाचली, त्याच्यातला अर्थ कळाला, त्याच्यावर आपल्याला काय विवरण करायचं आहे याची एक वैचारिक मांडणी आपल्या बुद्धीमध्ये तयार झाली की मनुष्य थोडासा निश्चिंत होतो. पण आजोबा त्या अर्थाने कधी निश्चिंत झाले नाही. जे ज्या काळामध्ये त्यांना ज्ञानेश्वरीची ओवी समोर आली आणि त्याच्यावर कितीही दिवस आणि कसंही बोलणं शक्य होत असे, इतका त्यांचा व्यासंग असण्याच्या काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करूनच ते व्यासपीठावर बसत असत. तरी त्यांना असं वाटायचंच की नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी आपण बघितली पाहिजे. हे ज्ञानेश्वरीत रमणं आहे असं मला वाटतं. की ज्ञानेश्वरीत रमणं म्हणजे काय आहे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये, गाण्यामध्ये एखादा मनुष्य रमतो म्हणजे काय होतं, किंवा एखाद्या विचारामध्ये आपण रमतो. काही काही लोकांना थोडंसं भावी काळामध्ये असं होईल तसं होईल अशा कल्पनेमध्ये रमण्याची सवय असते. हे रमणं म्हणजे काय असतं? रमणं म्हणजे माझ्या दृष्टीने असं असतं की एका बाजूने आपल्या शारीरिक क्रिया जरी वेगळ्या चालू असल्या तरी त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये कुठे ना कुठेतरी अखंड ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असतं की ज्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. त्याला रमणं म्हणतो मी. म्हणजे मी कदाचित जेवत असेन, कदाचित मी काही वेगळं लिखाण करत असेन, कदाचित कुणाशी बोलत असेन, पण कुठेतरी त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मागे ज्ञानेश्वरीचं सातत्याने, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची मला सातत्याने जाणीव होत राहते. याला मी रमणं म्हणतो. रमणं म्हणजे एखादी ओवी घेऊन तेच पुन्हा 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 तीच म्हणत बसणं. हे रमणं हा भाग वेगळा आहे की सातत्यानं तीच ओवी, तीच म्हणत राहणं, किंवा काही घडलं की त्याला पटकन ज्ञानेश्वरीची एखादी ओवी प्रमाण म्हणून देणं, किंवा ज्ञानेश्वरी वारंवार हातात घेऊन बसणं, सारखी वाचत राहणं, हे रमण्याचा एक प्रकार आहेच आहे, नाही असं नाही. पण मला जे वाटत होतं, मी माझ्या आजोबांकडे बघून जे रमणं म्हणजे काय आहे हे सांगत होतो, ते हे आहे की त्यांचं ते कुणाबरोबरही बोलत असू देत, ते कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करू देत, म्हणजे वृत्ती प्रभाकराचा पाठ ते सांगत असू देत, गीता भाष्य त्यांनी सांगितलं, ब्रह्मसूत्र भाष्य त्यांनी सांगितलं, हे सगळं त्यांचं सांगणं चालू असताना, त्या ग्रंथाबद्दलचं विवरण चालू असताना, अनुभवामृत असू देत, चांगदेव पासष्टी असू देत, गाथा असू देत, किंवा कुणाबरोबर काही बोलणं असू देत, कुणी तारीख घ्यायला आलेलं असू देत, कुणी भेटायला आलेलं असू देत, कुणी जेवायला आलेलं असू देत, अथवा घरामध्ये काही कौटुंबिक कार्य निर्माण झालेलं असू देत, काही विवाह आहे, मौंजीबंधन आहे, कुणाचं बारस आहे, अमुक आहे, तमुक आहे, चांगल्या वाईट घटना घडलेल्या असू देत, काही जे काही असेल ते असेल, त्या सगळ्यामध्ये ते उपस्थित राहत असत, त्या सगळ्यांमध्ये ते दिसत असत, त्या सगळ्यांमध्ये ते सहभागी होत असत. परंतु या सगळ्याच्या मागे त्यांच्या मनामध्ये अखंड ज्ञानेश्वरी असत होती, हे त्यांच्या दर्शनातूनच प्रतीतीला यावं इतके ते ज्ञानेश्वरीमध्ये रमले होते. आणि मी रमणं याला म्हणतो. मागे ज्ञानेश्वरी सातत्यानं चालू आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन सातत्यानं चालू आहे, ज्ञानेश्वरीच्या अक्षरांशी ते कायमशी जोडले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठेही क्षणकालापुरता सुद्धा वियोग निर्माण होत नाहीये, त्याच्यापासून ते काही अल्पकाळ सुद्धा बाजूला होत नाहीये, असे ते त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. हे रमणं मला म्हणायचं होतं. आणि तसं जर आपल्याला रमायचं असेल तर त्याची पहिली पायरी
म्हणजे मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीचं लिखाण आहे. कारण लिखाणामध्ये काय होतं तुम्ही पहा की आपण ओवी वाचतो, ही ओवी आपल्याला आता आपल्या कागदावरती उतरवायची आहे हे आपण मनाशी ठरवतो. मग ती उतरवताना ओवी जरी वाचून झालेली असेल तरी जो शब्द आपल्याला उतरवायचा आहे तो शब्द आपण पुन्हा वाचतो. त्या शब्दामध्ये आकार इकार वेलांटी काना मात्रा जे जे काही येईल ते सगळं बघताना आपण प्रत्येक वेळेला तो शब्द बघत जातो. प्रत्येक वेळेला उतरवताना त्या शब्दाशी आपलं अनुसंधान टिकलेलं असतं. तो शब्द पूर्णत्वानं लिहून झाला आणि हा आता बरोबर उतरलेला आहे, याच्यामध्ये काही दोष राहिलेला नाही असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण पुढच्या शब्दाकडे जातो. मग कुठे दंड द्यायचा आहे तिथे आपण येऊन थांबतो. मग त्याच्या पुढचे शब्द असं करत आपण ओवी पूर्ण करतो 2 दंड देऊन. आणि ओवी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही ओवी बरोबर उतरलेली आहे की नाही हे पुन्हा एकदा पाहतो. म्हणजे हे ज्ञानेश्वरीच्या त्या ओवीला किती वेळेला आपण बघत राहतो, किती वेळेला ती ओवी वाचत राहतो. एकदा ती वाचताना आपण ती पाहतो, नंतर ती उतरवायची आहे तेही आपण ठरवतो, त्यानंतर पुन्हा त्याच्यातले शब्द वारंवार आपण पाहतो, पुन्हा ती ओवी पाहतो. हे इतक्या वेळेला एखाद्या ओवीशी आपण जोडले गेलो ना की मग अशा पद्धतीनं जर लिखाण होत असेल, रोजचे 10 ओव्या 50 ओव्या 100 ओव्या काय जे काही आपण ठरवलेलं असेल किंवा जसा वेळ मिळेल तसं आपण ते लिहित असू, तर तेवढ्या काळामध्ये आपण जे ज्ञानेश्वरीशी आणि त्या ओव्यांशी बांधले जातो ना, ही बांधिलकी दिवसेंदिवस घट्ट होत जाते. हा भावबंध दिवसेंदिवस घट्ट होत जातो. आणि मग पहिल्या दिवशी 5च ओव्या लिहून होतात, 10च ओव्या लिहून होतात, मग पुन्हा 10व्या दिवशी ते वाढत जातं आणि मग महिना 1.5 महिन्यानंतर ते वाढत जातं आणि मग त्याच्यातला आनंद एकदा कळायला लागला, ती बांधिलकी दृढ होत जाते ना, मग ते नातं असं घट्ट होत जातं. म्हणून मी म्हटलं की तो भावबंध आहे आणि आपण ते अशा पद्धतीनं त्याला बांधले जातो की ती ओवी लिखाण आपलं त्या दिवशीचं संपवून जरी आपण बाजूला झालो तरी मनामध्ये त्या ओव्या आपल्या मनात रुंजी घालत राहतात. ती डोळे बंद करून आपण शांत बसून राहिलो तरी ज्ञानेश्वरीची ते शब्द, ती अक्षरं आपल्या बंद केलेल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. आणि मला हे जास्त आनंदाचं वाटतं की डोळे बंद केल्यानंतर प्रापंचिक वस्तू समोर येण्याच्या ऐवजी डोळे बंद केल्यानंतर ज्ञानेश्वरीची अक्षररचना समोर यावी. याच्या पलीकडे काय आनंद असावा जीवनामध्ये, याच्या पलीकडे गाथ्याचे शब्द आपल्याला बंद केलेल्या डोळ्यासमोर गाथ्याचे अक्षर, गाथ्यातली अक्षरं, तुकोबारांची वचनाक्षरं आपल्या डोळ्याला दिसावीत. एरवी डोळे बंद केल्यानंतर आपल्या डोळ्याला असं काही दिसतं की ते नको वाटतं. म्हणजे उघड्या डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते बंद डोळ्यांनी मनुष्य सहज पाहतो व्यवहारामध्ये, इतकं हे आहे. पण डोळे बंद केल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्या समोर याव्यात, ती अक्षरं, ते शब्द असे डोळ्यासमोर समोरून सरकावेत, याच्या पलीकडे काय भाग्य असू शकतं. आणि हे लिखाणाने होतं. लिखाणामध्ये आपण खरोखर त्याच्याशी बांधून जातो. आणि मग असं 1 नाही 2 नाही 9,000 ओव्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्याच्याकरता गडबडीन मला गंमत वाटते, म्हणजे हे कुणाला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण मला ह्याची गंमत वाटते की असं लिखाण करण्याकरता जेवढा जास्त कालावधी लागेल ना तेवढा आनंद जास्त. ही गडबडच करू नये असं मला वाटतं की 2च महिन्यात संपवायची आहे, 4च महिन्यात संपवायची आहे. चालू द्यावी वर्षभर त्या ओव्यांचा अशा पद्धतीनं आपलं डोळ्यासमोर येणं जर चालू राहिलं असेल तर किती आनंद आहे. 1 वर्ष झालं की लगेच दुसऱ्या वर्षी आपण गाथा लिहायला घ्यावा, तिसऱ्या वर्षी एकनाथी भागवत लिहायला घ्यावं. ती अक्षरं अशी आपल्या समोर येत राहावीत. आणि मग हे जी अक्षर सेवा, मी याला अक्षर सेवा म्हणतो, आणि ही खरोखर अक्षर रूपानं राहणारी सेवा आहे. ज्ञानेश्वरी आपण वाचतो, आपण पारायण करतो, ते आनंददायक आहे, ते उपासनेचा एक भाग आहेच आहे. पण ह्याच्यामध्ये कसं होतं की आपलं मनही गुंतून जातं, आपले हातही गुंतून जातात, आपली बुद्धी गुंतून जाते. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ नये याची सजगता, याची दक्षता, याच्यासाठी आवश्यक असणारा सावधपणा आपल्या अंगी तो त्या काळामध्ये राहतो. ही फार महत्वाची गोष्ट, फार महत्वाची. तो सावधपणा वाचताना काय होतं बऱ्याच वेळेला की काही शब्दांचा आपला परिचय असतो, त्यामुळे ती अक्षर डोळ्याला दिसली की तो हाच शब्द आहे असं गृहीत धरून आपण पटकन नजर फिरवून पुढे जातो. कदाचित तो शब्द तसा नसूही शकतो. बऱ्याच वेळेला असं घडतं. पण लिखाणामध्ये तसं होत नाही. अक्षर तपासून लिहिलं जातं ना
त्याच्यामध्ये जी सावधगिरी आवश्यक आहे परमार्थाकरता, तत्परता आवश्यक आहे, ती तत्परता आपल्याला लिखाणामध्ये सापडते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीचं लिखाण, गाथ्याचं लिखाण, नाथ भागवताचं लिखाण, नामदेवरायांच्या गाथ्याचं लिखाण, या लिखाणाने जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. आणि तसं ते लिखाण आपलं होत राहावं. अनेक लोकांनी या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिखाण सुरू केलंय. आणि कधी कुठे गेलो तर प्रेमाची मंडळी आणून दाखवतात. हे पहा, आता 2 अध्याय झाले, 5 अध्याय झाले, 15 अध्याय झाले, 18व्या अध्यायात आलोय, झालीये पूर्ण, शेवटाकडे आलोय, पसायदान राहिलंय, असं म्हणून आणून दाखवतात. मी गंमत सांगू का, म्हणजे मी थोडंसं ते हे केलंय म्हणा, पाहिजे तर आपण बारकाईनं बघितलंय म्हणा, अवलोकन केलंय म्हणा त्याचं. पण गंमत अशी आहे की ही आणून दाखवणारी जी मंडळी आहेत ना, मला काही लोकांनी पहिला अध्याय सुरू केल्यावर दाखवलं, नंतर मग 4 अध्याय झाल्यावर दाखवलं, मग 15 अध्याय झाल्यावर दाखवलं, मग 17व्या अध्यायात दाखवलं, मग 18व्यात दाखवलं, मग पूर्ण झाल्यावरही दाखवलं, मग अजून पानं शिल्लक राहिली म्हणून मग आता आम्ही हरिपाठ लिहिला, मग अनुभवामृत लिहिलं, चांगदेव 65 लिहिली, मग हे दाखवतात लोक. पण पहिला अध्याय सुरू केल्यानंतर ज्या मंडळींनी मला ते दाखवलेलं आहे, आणि ते दाखवताना आता आपण फार मोठ्या साधनेला आरंभ केलेला आहे, या जबाबदारीची जाणीव मला ते दाखवताना त्यांच्या ठिकाणी आहे असं लक्षात येतं, की त्यांना ही जाणीव आहे की आपण फार मोठी जबाबदारी घेतली आहे, ज्ञानोबारायांच्या अक्षर सेवेची, शब्दांच्या सेवेची मोठी जबाबदारी घेतली असं त्यांना ते जाणवतं आणि ते दाखवतात. पहिला अध्याय झाल्यानंतर दाखवणारी मंडळी आणि 18वा अध्याय झाल्यानंतर तीच मंडळी, आपली प्रेमी जनते, तेच जेव्हा साधक तेच दाखवतात की तुम्हाला दाखवलं होतं ना, पहिला अध्याय पूर्ण झाला, आता बघा 18 अध्याय आमचे पूर्ण झाले. त्यावेळेला पहिल्या अध्यायाला प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि 18वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये झालेली परिवर्तनं, हल्ली मला तपासून बघायचा छंदच लागला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, मला ते जाणवतं की 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर काय तृप्ती असते, काय समाधान असतं चेहऱ्यावर त्यांच्या, की वा झाली ज्ञानोबारायांची सेवा, वा इतकं समाधान मिळालं. मला लोक हे प्रांजळपणाने कबूल पण करतात, जवळची मंडळी, काय समाधान मिळालं लिहिताना. मग कधी पूर्ण झाली, लिहिता लिहिता ज्ञानेश्वरी कधी पूर्ण झाली आम्हाला कळलंच नाही. माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालता चालता वारकरी म्हणतो ना, कधी पंढरपूर आला आम्हाला कळलंच नाही, इतके आम्ही त्याच्यामध्ये हरवून गेलो होतो. तशी ज्ञानेश्वरी लिहिता 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 ज्ञानेश्वरी कधी पूर्णत्वाला गेली आम्हाला कळलंच नाही, असंही बोलून दाखवणारी मंडळी आहे. आणि ही त्यांच्या बोलून दाखवण्यामधला प्रांजळपणा हा आतून, म्हणजे त्यांचं बोलणं ते आतून आलेलं आहे, तो प्रामाणिकता त्यांची आतून आहे. ते असं खोटं नाही बोलत आहेत की झाली बाबा आता झालं, एकदा सुरू केलं होतं आणि हे झालं पूर्ण एकदाच, असं मला आतापर्यंत कोणी भेटलं नाही. निम्म्यापेक्षा जास्त मंडळी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ते दाखवतात आणि पुढे हे विचारतात की आता पुढे काय लिहू. मग त्यांना मी सांगतो, आता गाथा लिहायला घ्या, आता नाथ भागवत लिहायला घ्या. आणि हे लिहिताना, आणि एकदा ज्ञानेश्वरी लिखाणाची गोडी त्यांना कळाली ना, मग ते म्हणतात नाथ महाराजांचं भागवत मोठं आहे, पण आता घेतो लिहायला, कारण आता त्याच्यातला आनंद कळालेला आहे. तुकोबारायांच्या वचनाला उतरवण्याचा आनंद त्यांना कळालाय ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं लिखाण करताना. त्यामुळे गाथा लिहायला घ्या म्हणले की ते मंडळी म्हणतात, अरे बापरे, आता 4-4.5 अभंग लिहायचे, अशी तक्रार आतापर्यंत करणारं मला कोणी भेटलं नाही. हा, एखाद्या नवीन व्यक्तीला जर म्हणलं ना तुम्ही ज्ञानेश्वरी लिहायला 9,000 ओव्या कशा लिहून काढायच्या, वेळ तेवढा मिळेल का मला, ही अडचण सांगणारे लोक, तक्रार करणारे लोक भेटतील. पण एकदा ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर गाथा लिहिताना आता मी लिहू का नको, किंवा मला लिहिणं होईल का, ही तक्रार करणारं अजून मला कोणी भेटलं नाही. तिथे आनंदानं सगळ्यांनी कबूल केले की हा, आता ही सेवा करायला मला आवडेल. या आता तुकोबारायांचं लिहू, ज्ञानोबारायांचं झालं ना, आता तुकोबारायांचं लिहू, आता नाथ महाराजांचं लिहू. आणि सुदैवाने त्या पद्धतीच्या सोयी उपलब्ध करून देणारे अनेक भगवत भक्त आता आपल्याला सापडले. त्यामुळे त्यांनी तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या, सोपं जातं त्या निमित्तानं ते सगळं करायला. पण हे लिखाणाची सेवा, याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, म्हणून मी का म्हटलं आपल्याला, मला सांगायचं हे होतं की ज्ञानेश्वरीमध्ये रमलं पाहिजे. ही जीवनाची जर धन्यता असेल
तर त्या रमण्याची पहिली पायरी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या लिखाणाला आरंभ आहे. आणि तसं जर लिखाण आपण सुरू केलं तर या वर्षात खूप जणांनी केलंय, पण जर आपण सगळ्यांनी सुरू केलं तर अर्थात आपल्याला त्या सेवेचं एक मोठं फल मिळेल, मोठा आनंद मिळेल. ज्ञानोबारायांची कृपा तर सगळ्यांवर अविरत आहे, अखंड आहे. वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. हे तर ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलंय. ते ज्ञानोबारायांच्याच जीवनाची ओवी येते की अनवरत भूमंडळी भेटतो. हे ज्ञानोबारायचं सारखे भेटत राहतात. ओव्यांच्या रूपाने भेटतील, विचारांच्या रूपाने भेटतील, आळंदीत समाधीच्या रूपाने भेटतील, कधी मार्गदर्शकाच्या रूपाने भेटतील, कधी आईच्या रूपाने भेटतील, कधी वडिलांच्या रूपाने भेटतील, कधी हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या रूपाने भेटतील. पण एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची आपल्याला सवय लागली ना, की त्या ओव्या एकदा तोंडामध्ये बसायला लागल्या, त्या शब्दांची आपल्याला सवय व्हायला लागली आणि जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रसंगामध्ये किंवा कुठलंही काही ऐकताना शब्द साधर्म्य म्हणून ज्ञानेश्वरीची एखादी ओवी किंवा ओवीतला एखादा शब्द आठवायला लागला ना, की मग हे जाणवत राहतं की खरोखर ज्ञानोबाराय कुठल्या रूपामध्ये आपल्याला भेटतील. त्या शब्द रूपात कसे भेटतील, वाक्य रूपात, विचार रूपात, मार्गदर्शकाच्या रूपात, मातेच्या रूपात, पित्याच्या रूपात, कुठल्या का रूपात होईना, पण ज्ञानोबाराय आपल्या ओवीतून, आपल्या अस्तित्वातून आपल्याला अनवरत भेटत राहतात, आपल्यावर अनवरत आनंदाचा वर्षाव करत राहतात. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं लिखाण हा एक खूप आनंददायी अनुभव आहे आणि ती सेवा जर आपल्याला या नवीन वर्षामध्ये करता आली तर त्याचाही एक आनंद खूप मोठा असेल. आता त्याचा एक सहज जाता जाता फायदा सांगतो आपल्याला की हे क्रोधी नाम संवत्सर आहे. लिखाणामध्ये जास्त वेळ घालवला तर कदाचित क्रोध करायला आपल्याला वेळही उरणार नाही. त्यामुळे आपण लिखाणामध्ये गुंतून पडावं हे सगळ्यात चांगलं. हे सगळ्यात चांगलं की बाकीचा कोणता विचार आपल्या मनामध्ये येऊ नये याच्याकरता हे एक आनंददायी आहे. आणि आता काय झालंय, बरेच लोकांची ज्ञानेश्वरी लिहूनही झाली, गाथाही लिहून झाला, भागवतही जवळजवळ आता अनेकांचं पूर्ण होत आहे. तर लोकांची एक शंका अशी आहे की आता या ज्ञानेश्वरीचं करायचं काय. अनेकांचा असा समज आहे की ही ज्ञानेश्वरी लिहून झाली की आळंदीला आम्ही नेऊन देऊ का. कुणाला द्यायची, आळंदीला ज्ञानेश्वरी घेणारं कोणी नाही आहे. मग या ज्ञानेश्वरीचं करायचं काय असा एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो. तर त्याचं उत्तर एवढंच आहे की त्या ज्ञानेश्वरीचं करायचं काहीच नसतं. त्या ज्ञानेश्वरीवरच आयुष्यातली इथून पुढची आयुष्यातली पारायणं करायची असते. ज्ञानेश्वरीचं काय करायचं, आपल्या हाताने लिहिलेली ज्ञानेश्वरी, आपल्या हाताने केलेली सेवा. काय करायचं असतं त्या सेवेचं, काहीच करायचं नाही. त्या सेवेनं जीवन धन्य करून घ्यायचं असतं. उद्या जर प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आपल्याला भेटले, त्यांच्या चरणाची सेवा करायला आपल्याला मिळाली, समजा थकलेल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पाय दाबायला आपल्याला मिळाले समजा, तर आपण हे विचारणार आहोत का की आता ही सेवा आम्ही केली आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पाय दाबून दिलेत, आता या सेवेचं काय करायचं असं आपण विचारू का. नाही विचारणार. कारण त्या सेवेचं फल हेच आहे की त्यांच्या पायाला हात लावता आला, ह्याच्यातच आपलं जीवन धन्य झालं. आपल्याला वेगळं काही करायचं नाहीये. तसं ज्ञानेश्वरी गाथा लिहून काढणं म्हणजे काय, म्हणजे काय, ही सागरी मागे बोललो होतो मी की एक एक ओवी ज्ञानेश्वरीतली बघून आपल्या वहीवर लिहिणं म्हणजे ती एक एक ओवी म्हणजे ज्ञानोबारायांच्या पूजेकरता आपण ज्ञानेश्वरी या कल्पवृक्षाचं तोडलेलं एक एक फूल आहे. ते फूल आपण तिथून काढायचंय, त्या कल्पवृक्षातून काढायचंय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर व्हायचंय, ते तुकोबारायांच्या चरणावर व्हायचंय. हे आपल्याला करायचंय. ज्ञानेश्वरीचं लिखाण म्हणजे ही भावना आहे त्याच्यामध्ये. आणि अशी भावना ठेवून ही ज्ञानेश्वरीची उपासना, ज्ञानेश्वरीची सेवा करत राहणं हा फार मोठा आनंद आहे. या वर्षामध्ये तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा. आणि म्हणून मी म्हटलं की ती ज्ञानेश्वरी आळंदीला नेऊन काय इंद्रायणीत टाकणार आहात. ती ज्ञानेश्वरी नेऊन कुठे टाकायची, टाकायची कुठेच नाही. ती कुणालाच द्यायची नाही, ती कुणालाच द्यायची नाही. विनोदाने बोलायचं झालं तर कशी का असे ना, काही का असे ना,
आपलं अक्षर आपल्याला जेवढं चांगलं कळतं तेवढं इतरांना कळत नाही. त्यामुळे ती ज्ञानेश्वरी आपण घरात ठेवायची, आपल्या नित्याच्या वाचनात ठेवायची. इथून पुढची जी सगळी पारायण आहेत ना, ती पारायण त्याच ज्ञानेश्वरीवर करायची आहेत आपल्याला. आपण हे मानतो ना की आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी आपल्या हातातून सुटू नये, ही आपली धारणा आहे ना, ही आपली इच्छा आहे ना. मग जी ज्ञानेश्वरी आपल्या हातून सुटायची नाहीये ना, ती हीच आहे जी आपण लिहून काढली, ती हीच आहे. त्यामुळे ती कुणाला द्यायची नाही, कुठे ठेवायची नाही, कुणाला देऊन टाकायची नाही. आपली सेवा आहे, आपण केलेली पूजा आहे. त्यामुळे त्याचा लाभ आपणच घ्यायचा. त्या ज्ञानेश्वरीवर आपण वारंवार पारायण करायचे. आपल्याला त्याचा आनंद खूप मोठा मिळेल, हे लक्षात घ्या. छापील ज्ञानेश्वरी आहेच आहे. बरं, पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, जेव्हा छपाई सुरू झाली नव्हती तेव्हा प्रती कशा केल्या जात, हस्तलिखितच होतं ना, हस्तलिखितच प्रती तयार केल्या जात, त्याच्यावरूनच पाहिलं जात असत, त्याच्यावरूनच वाचलं जात असत. आता तेच करायचंय आपल्याला. आता छपाई उपलब्ध आहे ही गोष्ट खरी आहे. कदाचित कुणाला असं वाटू शकेल की एवढं चांगलं उपलब्ध असताना कशाला हे लिहून काढायचंय विनाकारण परिश्रम. मग रेल्वे, बस, हेलिकॉप्टर, गाड्या असताना चालत कशाला पंढरपूरला जायचं? याचं जे उत्तर आहे तेच याचं उत्तर की हेलिकॉप्टरने जाता येईल, बसनी जाता येईल, रेल्वेनी पंढरपूरला जाता येईल, पण चालत जाण्यात जी सेवा आहे, जो आनंद आहे, तोच आनंद आपल्याला टंकलिखित किंवा छापलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा उपलब्ध असताना सुद्धा लिहायचंय. कशा करता? तर ही याच्याकरताच लिहायचं की तो सेवेचा एक आनंद असतो, तो स्वतंत्र आनंद आहे आणि तो इतर कशातूनही मिळत नाही. म्हणजे सेवेचा आनंद इतका मोठा आहे की ज्ञानेश्वरी मधल्या वेदांताचा पूर्ण अभ्यास करून ज्ञानेश्वरीवर वेदांत प्रचूर, भक्ती प्रचूर प्रवचन करण्यामध्ये जो आनंद नाही ना, तो आनंद ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये. प्रवचन ही सेवा आहेच आहे, त्याच्यातला वेदांत काढून सांगणं ही सेवा आहेच आहे, पण त्या सेवेपेक्षा ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा, पारायणाचा, लिखाणाचा आनंद जास्त आहे असं मला कधी कधी वाटत राहतं. समजावून घेताना तर ते आवश्यक आहेच आहे, आणि आपण जसं जसं लिहित जातो ना तसं हळूहळू ते समजायला लागतं. आणि जेव्हा आपण आपल्याच हस्तलिखित ज्ञानेश्वरीवरून पारायण करू ना, तेव्हा आपल्यालाच ते वाचताना कळत जातं की वा आपण किती लिहिलंय, हे व्यवस्थित लिहिलंय, आपणच लिहिलेल्या ज्ञानेश्वरीवर आपणच ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचा आनंद वेगळा असतो, छापील ग्रंथापेक्षा सुद्धा. शेवटी काय झालं तरी ते छापील आहे, इथं कष्ट आहेत, इथं त्याच्यामध्ये आत्मीयता ओतली आपण, त्यामुळे त्या आत्मीयतेतून ते पारायण आपोआप घडत राहतं. म्हणून इतर त्या ग्रंथाचं दुसरं तिसरं काही करायचं नाही. मी तर उलट म्हणतो की जर आपल्या घरामध्ये सगळे व्यग्र असतील कामामध्ये, तर सरळ सरळ प्रत्येकाच्या नावची एक ज्ञानेश्वरी आपण लिहून काढावी, प्रत्येकाला द्यायला. ही वाचा, तुम्ही कशाला विकत घ्यायची, ही वाचा असं करून आपण दिली तर अजून जास्त आनंद आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांना होत नसेल तर इतक्यादा लिहिली ज्ञानेश्वरी, तितक्यादा आनंद वृद्धिंगत होणार. त्यामुळे या वर्षामध्ये ज्ञानोबरायांची ही सेवा करायची आपल्याला संधी तुम्हाला आम्हाला मिळावी, ही एक प्रार्थना या निमित्तानं भगवंताच्या चरणी करतो. बाकी ज्ञानेश्वरी काय किती बोलू मी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं, अध्यात्माच्या संबंधानं. फार आनंदाचे अनुभव आहेत. तर हे आनंद, हा अनुभव आपल्यालाही यावा याकरता आपण प्रयत्नशील राहूया. हे वर्ष खरोखर आपल्याला सुखाचं, समृद्धीचं जावो. आपलं स्वास्थ्य या निमित्तानं उत्तम राहो, आणि स्वास्थ्यही याकरता उत्तम राहो की आपल्याला ज्ञानेश्वरी लिखाणाकरता बैठक मारता यावी. आपलं स्वास्थ्य याच करता उत्तम राहावं की आपल्या हाताला ते लिहिण्याचं सामर्थ्य राहावं, आपल्याला बसण्याचं सामर्थ्य राहावं. जास्त वेळ बसलो म्हणून आपली कंबर दुखू नये, आपले पाय दुखू नयेत, आपल्याला मानपाठ दुखू नये, याच्याकरता आपलं स्वास्थ्य उत्तम राहावं, याच्याच करता प्रार्थना करतो. मला असं वाटत राहतं की पुन्हा पुन्हा आपल्या जीवनातली कोणती घटना, आपल्या जीवनातला कोणताही विचार, आपल्या जीवनातलं काहीही हे आपल्याला ज्ञानेश्वरीशी जोडता यावं, गाथेशी जोडता यावं.
एवढंच आहे. मोठ्या लोकांनी हेच केलंय. त्यांचं सगळं जीवन त्यांनी समर्पित केलं होतं ज्ञानेश्वरीला, गाथ्याला. तसं करता आलं पाहिजे आणि ते या वर्षामध्ये आपल्याला करता यावं. ह्याच्या पलीकडे काय आनंद असणार आहे, तसा तो आनंद आपल्याला मिळावा. बाकी नामस्मरण हे तर आहेच आहे. नामाशिवाय दुसरं काहीच नाही. हरेर नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. बृहन्नारदीय पुराणामध्ये नारदांच्या मुखामध्ये वचन आहे. हरेर नामैव 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 मम जीवनम. नारद महर्षी बोलतात, नाम हेच माझं जीवन आहे. नारद महर्षींसारखा महात्मा हे बोलून दाखवतो. तसं भगवान नाम, रामकृष्ण हरी. अरे उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. किती तुकोबाराने आपल्याला सोपं करून दिलंय जीवन, किती साधं सरळ करून दिलंय. या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याकडून हा परमार्थ घडावा. बाकी प्रापंचिक म्हणाल तर क्रोधी नाम संवत्सर आहे. त्यामुळं जर नामच क्रोधी आहे तर आपण आजच्या दिवशी हा नियम करूया असं मी आग्रह नाही धरू शकत, पण असं विचारू तरी नक्की शकतो तुमच्या सुहृदांना की असा नियम आपण करूया का की जर हे क्रोधी नाम संवत्सर असेल तर या संवत्सरामध्ये आपण क्रोध करायचाच नाही. असा एक नियमच आपण